आता बातमी ती खरात प्रकरणाची। प्रतिभा चाकणकर यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी ही नोटीस पाठवली आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर आज शिर्डी पोलिसांनी ही त्यांना नोटीस बजावली आहे। भोंदू अशोक खरात यांच्या विरोधात शिर्डीत सावकारीचा गुन्हा दाखल झालाय। अनेकांच्या नावे समता पतसंस्थेमध्ये खाते आढळून आलं होतं। याच खात्यांवरून कोट्यावधींचे व्यवहार देखील झाल्याचं समोर आलं होतं। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे। सचिन, आपण बघतोय की प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी नोटीस पाठवली आहे, काय अधिकची माहिती आहे? निश्चितच बघितलं तर भोंदू अशोक खरात याची जी 132 बनावट बँक खाती आहेत त्या संदर्भात आता शिर्डी पोलिसांकडून सगळा तपास सुरू आहे। आणि एकट्या समता पतसंस्थेत या भोंदू नॉमिनी असणारी तब्बल 100 बँक खाती पोलिसांना सापडली आहेत। आणि त्यात रुपाली चाकणकर यांच्या बहीण ज्या आहेत प्रतिभा चाकणकर यांच्या नावाची 2 खाती आहेत, तर त्यांच्या मुलांची नावाची 2 खात्याची 4 खाती या चाकणकर कुटुंबीयांच्या नावे सापडलेली आहेत। आणि त्यामुळे आता शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस पाठवलेली आहे। खरं तर त्यांच्या 2 पत्त्यांवरती ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि नोटीस मिळाल्यानंतर त्यांना पुढील 5 दिवसात शिर्डी पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे आता नोटीस मिळाल्यानंतर प्रतिभा चाकणकर किती दिवसात या चौकशीला हजर राहतात आणि या बनावट खात्यांसंदर्भात त्यांचा नेमका संबंध काय हे बद्दल शिर्डी पोलिसांच्या तपासात समोर येणार आहे। धन्यवाद सचिन, दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय की प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। प्रतिभा चाकणकर या रुपाली चाकणकर यांच्या भगिनी आहेत आणि शिर्डी पोलिसांनी अशोक खरात प्रकरणामध्ये आता चौकशीसाठी त्यांना नोटीस पाठवली आहे।